काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं की मनसेने म्हणजेच राज ठाकरेंनी दुबार मतदारांचा मुद्दा उचलून धरला होता। काही दिवसांपूर्वी मनसेसह महाविकास आघाडीने या मुद्द्यावर सत्याचा मोर्चा देखील काढला होता आणि याच मोर्चाच्या वेळी भाषण करताना त्यांनी भुईर, पाटील अशी आडनावे असलेल्या काही दुबार मतदारांचा उल्लेख करून त्यांनी जिथे दुबार मतदार सापडेल त्याला तिथेच बडवा असं आक्रमक विधान देखील केलं होतं। आणि जर निवडणूक आयोगाने बोगस मतदारांवर कारवाई केली नाही तर आम्ही थेट आमच्या पद्धतीने त्यांच्यावर कारवाई करू असा इशारा देखील दिला होता। आणि आता हाच इशारा सत्यात उतरताना दिसतोय। म्हणजेच मनसेने दुबार मतदारांवर थेट कारवाई करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे। मनसे म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीमधील बोगस आणि दुबार मतदारांवर विशेष लक्ष केंद्रित करत आहे। पक्षाने राज्यभरात पोलिंग एजंट नियुक्त करण्याचे काम सुद्धा पूर्ण केले आहे आणि त्यांना विशेष प्रशिक्षण देण्याची तयारी सुद्धा सुरू केली आहे। या एजंट्सना बोगस व दुबार मतदारांची विशेष यादी दिली जाणार असून अशा मतदारांवर नजर ठेवण्याचे काम त्यांच्याकडे सोपविले जाईल। पक्षाचे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले की विभागनिहाय एजंट्सची नेमणूक पूर्ण झाली असून त्यांना लवकरच आवश्यक ते प्रशिक्षण दिले जाईल। तर मनसेच्या या उपक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राइब करायला विसरू नका।